हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. तर मी निघाले होते जयसिंगपूरला रेकॉर्डिंगसाठी. जयसिंगपूर नगर परिषदेच्या निवडणूक आहेत, 2 तारखेला तिथं मतदान आहे आणि त्यानिमित्त रेकॉर्डिंग करायचं आहे असा मला फोन आला. सो घरात सगळं आवरून मी निघालेले होते रेकॉर्डिंगसाठी. तर बघू शकता फारशी गर्दी रोडवरती नव्हती दुपार असल्यामुळं आणि त्यामुळे मी व्हिडिओ कॅप्चर केलेला होता. हल्ली दुपारी जरा जास्त उकडतं, म्हणजे फॅन लावायला लागत नव्हता, पण आता हल्ली फॅनची गरज भासते आहे आणि रात्री मात्र बरीचशी थंडी जाणवत असते आणि वातावरणातला हा जो बदल आहे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती सुद्धा नक्कीच होत असतो. तर फायनली मी येऊन बसलेले होते रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये. इथं हा जो सेटअप आहे तर बघू शकता अशा पद्धतीनं रेकॉर्डिंग स्टुडिओचा हा सेटअप असतो आणि माझे सहकारी अजून आले नव्हते, सो मी वाट बघत होते. आणि आत रेकॉर्डिंग रूममध्ये गेल्यानंतर थोडंसं म्हणजे काय म्हणतो आपण, एक प्रेशर आल्यासारखं होतं. म्हणजे काम आपल्याकडून होईल का नाही ही एक शाश्वती म्हणजे आपल्याला वाटत नसते. पण फायनली स्क्रिप्टिंग जे आहे, जे आम्ही रेकॉर्डिंग करणार होतो तर ते सुरू झालेलं होतं. आणि हे जे शब्द असतात ना तर ते खूप विचित्र काय काय असतात आणि ते उच्चारताना काहीतरी फंबल झालं की मग खूप हसायला वगैरे येतं. बघू शकता तुम्ही, खूप एन्जॉय करत आम्ही हे सगळं रेकॉर्डिंग वगैरे करत होतो. पण रेकॉर्डिंग खूप छान झालं, नेहमीप्रमाणे कामही चांगलं झालं. आणि कामावरून मी आले कारण मला संध्याकाळी इव्हेंटला जायचं होतं. तर नेहलचं हे क्राफ्टिंगचं काम जे आहे तर ते तिने सुरू केलेलं होतं. तिला क्राफ्टिंग करायला खूप आवडतं आणि अशा काही काही छान छान गोष्टी जी आहेत तर ती पेंट करत असते, क्राफ्टिंगसुद्धा करत असते. संध्याकाळी मी गेलेले होते इव्हेंटसाठी. हा जो छोटासा मुलगा आहे संस्कार याचं नाव, तर याचाच आज पहिला वाढदिवस होता आणि त्यानिमित्त हा इव्हेंट त्यांनी ठेवलेला होता. आणि बाळ खूप छान होतं, खूप मस्तपैकी इव्हेंट एन्जॉय सुद्धा करत होतं. आणि छोटी ही जी मुलं आहेत तर माझ्या गाण्यावरती डान्स करत होती. लकडी की काठी हे गाणं मी म्हणत होते आणि छान रिस्पॉन्स त्या मुलांचा मिळालेला होता कारण कॅडबरीचं आमिष त्यांना दाखवलेलं होतं, त्यामुळे अगदी मनापासून डान्स करत होती. आणि ऑल ओव्हर अर्थातच कार्यक्रम छान झाला. आज सोलो कार्यक्रम होता, मी एकटीच होते आणि कार्यक्रम लोकांना आवडला, तशी पोचपावती सुद्धा मला मिळाली. आणि मग या सगळ्याच मुलांना खरं तर कॅडबरी दिलेली होती. आणि काय म्हणतो आपण, लहानपण देगा देवा असं आपल्याला वाटत असतं आणि ह्या लहान मुलांकडे बघून आपल्याला खूप छान वाटतं. आणि मग थोडंफार जेवण केलं, म्हणजे मी काही जास्त जेवले नाही, राईस खाल्ला कारण घरी स्वयंपाक फारसा शिल्लक नव्हता त्यामुळं. आणि मग कार्यक्रम आवरून मी घरी आले आणि इथं ह्या ज्या 2 पंजा आहेत तर त्यांचा फुला उधळायचा सुद्धा कार्यक्रम संपन्न झालेला होता. जवळपास 85 ते 90 वर्षाच्या आज्या होत्या आणि अशा रीतीनं कार्यक्रम छान पार पडला आणि घरी आले. या सोटवरती ब्लॉग इथं संपवते. ब्लॉग आवडला तर लाईक करा. बाय.